जय गुरु. जय गुरु. आपण सुरुवात करू तोपर्यंत येथील लोक. हो. म्हणजे पहिल्या पाठामध्ये कसे? आपण हा हा. हे दिसतोय का बोला सगळे? बोला. हे दिसतोय. हो हो हो. पहिल्या पाठामध्ये आपण जी विभक्ती शिकलो होतो ती कवी या शब्दाची होती. आणि कवी हा शब्द पुल्लिंगी आहे तो. आणि त्याच अनुषंगाने आपण कवी सारखे दुसरे काही शब्द घेतले होते, त्याच्यावर आधारित काही वाक्य बघितले होते. काल आपण तिसरा पाठ सुरू केला, त्यामध्ये आपण काही शब्द वाचले. त्यात काही पुल्लिंगी होते, काही स्त्रीलिंगी होते. जसं कवी हा इकारांती आहे. म्हणजे पहिली, म्हणजे कवी म्हणजे पहिली ई आहे, अंत जे आहे तर ई आहे. तसं आपण काल बघितलं शब्द मती. मती हा स्त्रीलिंगी शब्द आहे आणि त्याचं सुद्धा पहिली वेलांटी आहे, म्हणजे इकारांत ह्रस्व. कवी सुद्धा इकारांत ह्रस्व आहे. आता आपण यामध्ये एक काम करूया की हा टेबल एक तयार केलाय. याच्यामध्ये पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी या दोन्ही विभक्तीमध्ये काय सारखेपणा आहे किंवा काय वेगळेपणा आहे हे आपण ऑब्झर्व करूया. तर ह्या 7 विभक्ती आहेत. पण सुरुवात करूया राजेंद्र कोलेकर साहेबांपासून. प्रथमा विभक्ती, एक वचन, द्विवचन, बहुवचन, कवी आणि मती हे दोन्ही तुम्ही वाचा. त्याचा अर्थ पण दिलाय तिथे. प्रथमा हा. एक वचन. हा. कवीही ठीक. म्हणजे कवी. हम्म. आणि मतीही म्हणजे हम्म. बुद्धी. हम्म. द्विवचन कवी म्हणजे हम्म. दोन कवी. हम्म. आणि मती म्हणजे दोन बुद्धी. हम्म. इथे ती दीर्घ आहे. हम्म. हम्म. बहुवचन कवयः म्हणजे अनेक कवी. हम्म. आणि मतयः म्हणजे अनेक बुद्धी. राईट. ओके. तर हे तुम्ही जर हे 3 ग्रुप बघितले, एक वचन, द्विवचन, बहुवचन, प्रथम विभक्तीचे, कवी पुल्लिंग आणि मती स्त्रीलिंग, तर त्यांचा पॅटर्न जो आहे, म्हणजे पद्धत जी आहे ती सेमच आहे, सारखीच आहे. कवी ही, मती ही. कवी दीर्घ, मती दीर्घ. कवयः, मतयः. म्हणजे प्रथमा विभक्ती करता तिन्ही वचनामध्ये कवी पुल्लिंगी, मती स्त्रीलिंगी, म्हणजे कुठलाही पुल्लिंगी किंवा स्त्रीलिंगी याच्या विभक्ती सारख्याच आहे. लक्षात ठेवायचं हे आहे आपल्याला की पहिलं असतं ते विसर्गातलं असतं, ह्रस्व असतं. दुसरं विसर्ग नसतो, दीर्घ असतं. आणि बहुवचनामध्ये य लागून विसर्ग येतो आणि कवीचं कव बनतं, मतीचं मत बनतं. आणि त्याची वेलांटी निघून जाते आणि नुसतं राहतं त्या. तर असा बदल जरी आपण बघितला तरी आपल्याला ते समजायला थोडं सोपं जातं. ओके. आनंद जोशी पुढे. द्वितीय विभक्ती. द्वितीय एकवचन हा. कवी कवीला. हा. मतीम बुद्धीला. द्विवचन हम्म. कवी हम्म. दोन कवींना, हम्म. मती दोन बुद्धींना. हम्म. बहुवचन कवींना आणि मती बुद्धींना. ओके. त्याच्यामध्ये सुद्धा द्वितीय विभक्तीमध्ये एक वचन कवीम, कवीचं, आणि मतीचं मतीम. म्हणजे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये त्याचा पॅटर्न सेमच आहे. हलंत म. फक्त कवी उचलायचं, मती उचलायचं, ठेवायचं, हलंत म लावायचं. द्वितीय एक वचन होऊन जातं. द्वितीय द्विवचन हे प्रथमा द्विवचन सारखंच आहे, कवी आणि मती, दीर्घ. बहुवचनामध्ये मात्र फरक आहे. पुल्लिंगीमध्ये कवीन होतं आणि मती म्हणजे स्त्रीलिंगीमध्ये मतीही असं होतं. याचा उच्चार कवीन करायचा, कवीन नाही, कवीन.
आणि मतीही, बुद्धींना, सर्व बुद्धींना, सर्व कवींना. एका कवीला, एका मतीला, दोन कवींना, दोन बुद्धींना, हे सेम असेल. ओके. आता तृतीय विभक्ती माधुरी कुलकर्णी मॅम. माधुरी कुलकर्णी मॅडम. माधुरी ताई आहात का? पद्मजा पोळ मॅडम. हो हो सर. हा. तृतीया वाचायची ना? हा, तृतीय आवाज. तृतीया एक वचन हा, एक 2 मिनिट थांबा. कवीना. हा हा, पद्मजा बोला. तृतीया एक वचन कवीना म्हणजे कवीने आणि मत्या म्हणजे बुद्धीने. हम्म. द्विवचन म्हणजे कविभ्याम दोन कवींनी, मतिभ्याम दोन बुद्धींनी. बहुवचन कविभिही म्हणजे कवींनी आणि मतिभिही बुद्धींनी, हा, काय तर अनेक बुद्धींनी. तुलनात्मक हे करा. आता काय हे फरक? दोन्ही सारखेच आहेत, म्हणजे फक्त पहिलं जे आहे एकवचन जे आहे कवीना झालेलं आहे आणि मती असल्यामुळे तला य जोडलाय. हा, मत्या झालं आणि कवीना झालं. हा, स्त्रीलिंगी बाकी जर दोन्ही असेल. द्विवचन आणि बहुवचन दोन्ही सारखेच आहेत. राईट राईट. कवीना म्हणजे एका कवीने, मत्या म्हणजे एका हा. बुद्धीने. बुद्धीने. कविभ्याम म्हणजे दोन कवींनी आणि मतिभ्याम म्हणजे दोन बुद्धींनी. म्हणजे कुठल्याही दोन बुद्धींनी. स्त्रीलिंगी असेल तर भ्याम लागेल त्याला, आणि याच्यामध्ये सुद्धा पुल्लिंगी सुद्धा भ्याम लागेल त्याला, कवी आणि मतीच्या पुढे. आणि इथे बरोबर. बहुवचनामध्ये भीही लागेल. मती भीही, भीही. कवी भीही. ओके. प्रत्यय. प्रत्यय लागेल. चतुर्थी करता. हा, माधुरताई. हा, चतुर्थी. चतुर्थी एक वचन कवये कवींसाठी, मत्ते बुद्धीसाठी बुद्धीला. द्विवचन कविभ्याम दोन कवींसाठी, मतिभ्याम दोन बुद्धींसाठी. बहुवचन कविभ्या कवीसाठी, मतिभ्या बुद्धीसाठी. बुद्धींसाठी. इथे एक वचन वेगळं आहे, बाकी सेम आहे. हा. आणि साठी अर्थ एकच आहे. कविभ्या मतिभ्या यांचा अर्थ म्हणजे बुद्धीसाठी मती कवीसाठी सेम आहे. हो. आणखी एक ऑब्झर्व केला तुम्ही की तर तो- तृतीया द्विवचन आणि चतुर्थी द्विवचन एकच आहे. कविभ्याम कविभ्याम, मतिभ्याम मतिभ्याम. आणि पंचमीमध्ये पण तेच आहे, कविभ्याम मतिभ्याम. म्हणजे तृतीया चतुर्थी पंचमी द्विवचन सारखंच आहे. त्याला जे काय शब्द असेल तो त्याला फक्त भ्याम लावायचं. ओके. अच्छा. थँक्यू. आता खाली कोण आहे? अश्विनी कुलकर्णी मॅडम. हा, पंचम. हा. पंचमी ना. हो. हा, एक वचन कवे म्हणजे कवीपासून, हम्म. मत्याहा मतेहे बुद्धीपासून. हम्म. द्विवचन कविभ्याम दोन कवींपासून, मतिभ्याम दोन बुद्धीपासून. हम्म. बहुवचन कविभ्य कवींपासून, हम्म. मतिभ्य बुद्धींपासून. हम्म. काही जाणवतं, काही वेगळा सारखेपणा वेगळेपणा काही जाणवतो? ऑब्झर्व काही करता येतं? कविभ्याम नाही, कवे हे आतापर्यंत नाही आला इथे. मते हा हो. किंवा मते हे, म्हणजे कवे हे आणि मते हे दोन्ही सारखंच. म्हणजे जे इकडं पुल्लिंगीमध्ये आहे ते स्त्रीलिंगीमध्ये आहे. स्त्रीलिंगीमध्ये आणखी हा. एक आहे मत्याहा. मत्याहा हा. किंवा मते हे. हो, आणि इथं मत्या कवीमध्ये होतं. कवी हे एकच आहे. त्याचा अर्थ कवीपासून किंवा कवीहून, आणि इथे कवीहून. बुद्धीपासून किंवा बुद्धीहून. आणि इथे द्विवचनामध्ये जसं तृतीय आणि चतुर्थी केलं, भ्याम कविभ्याम, लागतं, हा. मतिभ्याम कविभ्याम तसंच आहे. आणि हो, बहुवचन सुद्धा कविभ्या इथं पण मतिभ्या. हो कविभ्याम जसं चतुर्थीमध्ये आलं, सेम. चतुर्थी पंचमी बहुवचन सारखंच आहे. Okay. हो. Right. येस येस. निलिमा चव्हाण मॅडम. निलिमा ताई. एक षष्ठी. वचन. हा. हाँ, कवे है
म्हणजे कवीचा, कवीची किंवा कवीचे, हम्म. आणि मत्याहा, मतेहे, बुद्धीचा, बुद्धीची आणि बुद्धीचे. हम्म. द्विवचन कव्योः म्हणजे दोन कवींचा, आणि हम्म. मत्योः म्हणजे दोन बुद्धींचा, हम्म. आणि बहुवचन. आणि मतीनाम म्हणजे बुद्धींचा. आता याच्यामध्ये द्विवचन आणि बहुवचन सगळे सेम आहेत. हो. अम, कवे प्रथम एकवचन मध्ये कवे हे आणि मते हे दोन्ही सारखे आहेत, पण मत्या हा एक अजून आलाय त्याच्यात. आणि पंचमीमध्ये जे होतं ते षष्टीमध्ये आलंय. पंचमी हा. सुद्धा इथे कवे हे मत्य हा हम्म. मते हे होतं, तेच इथे कवे हे मत्य हा मते हे आलेलं आहे. म्हणजे पंचमी आणि षष्टी एक वचन पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये एकच आहे. कव्य हम्म. हो मत्य हो म्हणजे इथं सुद्धा द्विवचन करण्याकरता व्यो कवीचं ऐवजी कव्य हो आणि मतीच्या ऐवजी हम्म. मत्य. इथे हम्म. आतापर्यंत कसं होतं, भ्याम होतं इथे द्विवचनामध्ये, भ्याम दोन्हीकडे, कवी भ्याम मती हम्म. भ्याम. त्याच्या इथे काय आलं आता ते सगळ्या द्विवचन होतं, पंचमी कवी आणि भ्या होतं. षष्टीचे कवी भ्याच्या बहुवचन. ऐवजी कवी नाम झालं. कवी नाम जिथे किंवा नाम आणि अर्ध म असं जेव्हा येईल त्यावेळेला षष्ठी असेल, किंवा जेव्हा नावरती अनुस्वार असेल मती नाम कवी नाम तेव्हा सुद्धा ते षष्ठी असेल. आणि इथं जे कवी असेल ते दीर्घ कवी असेल, हम्म. दीर्घमती असेल. श्रावणी, श्रावणी अनम्यूट करता येतं का? जय मला काय सप्तमी. हो. अ, हे कवे, अरे कवी, नाही तुम्ही हे खाली गेला मते. एकदम, नाही एकदम खाली गेला. सप्तमी. ओ सॉरी, सप्तमी, सॉरी. हा. कवौ, कवीमध्ये, मत्याम किंवा मतौ, बुद्धीमध्ये. कव्योः दोन कवींमध्ये, मत्योः दोन बुद्धींमध्ये. हम्म. कविषु कवींमध्ये, मतीषु बुद्धींमध्ये. यात काय साम्य इथे किंवा हो, तीनही म्हणजे हा. सारखीच आहेत. कवी आणि हो मतीची दोन्ही हो रूप हो सारखीच आहेत, फक्त मत्याम वेगळं हा आलंय. वेगळा मत्यामध्ये आहे. बाकी कवो हा. मतो कव्य हो मत्य हो कवीषु मतीषु हो, हे मतीषु. सेमच आहे पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. ओके. हो. गिरीश देशपांडे साहेब. संबोधन एकवचन हे कवे जे अरे कवी, हे मते अरे बुद्धी दोन्ही सारखेच आहेत. हम्म. द्विवचन हे कवी अरे दोन कवींनो, आणि हे मती अरे दोन बुद्धींनो. बहुवचन हे कवयाः अरे कवींनो, हे मतयाः अरे बुद्धींनो. हम्म. म्हणजे पॅटर्न जो आहे तो सेमच आहे. तिन्ही पॅटर्न सेमच आहे तिन्ही. हा. येस. आता हे मुद्दाम घेण्याचं कारण असं, एक तर थोडस रिव्हिजन सर पण होतं. इथं कवी, इथं एक मिनिट बोलू सर. हा बरोबर. मती स्त्रीलिंगी आहे तरी पण अरे बुद्धी कसं वापरलं यांनी? त्यामुळे तसं आहे भाषांतरामध्ये. तर ते कसं आगबुद्धी म्हणजे असं आपणही लिहिताना अरे बुद्धीच लिहायला पाहिजे का? तसं येईल. जर भाषांतरा करता आलं अरे तर, बुद्धीच येईल. जर आपल्याला भाषांतरा करता आलं हो तर, ना, नाही तर हे बुद्धी म्हणायचं सरळ. हो ना. जर आपल्याला नको वाटलं तर हा. मग हे बुद्धी, हे दोन बुद्धींनो, हे बुद्धींनो असं केलं चालतं. म्हणजे मला ते चुकून झालंय असं वाटलं म्हणून नाही इथे अरे ज्यावेळी हेच करून घेतो मी त्याला, हे बरं पडतं ते. अरे नकोच ते कन्फ्युजन. हा, राईट, युअर राईट. ठीक आहे. तर हे घेण्याचा उद्देश असा की आपल्याला आता जे वाक्य बघायचे आहेत ते वाक्य ह्याच प्रकारच्या शब्दांवर आधारित आहेत. तर एक सजेशन असं आहे की तुम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये जर तुम्ही टेप करून ऐकत असाल तर ते थोडं सोपं होईल. किंवा मग काय करायचं, एखाद्या वहीमध्ये हे सगळं लिहून ठेवायचं आणि ती वही आपल्या जवळ ठेवायची. जेव्हा किंवा आपल्या डोक्यात काहीतरी येईल तेव्हा आपण त्याला बघू शकतो. आणि जेव्हा जेव्हा क्लास सुरू असेल तेव्हा एक सेपरेट वही त्या सगळ्या विभक्तीची, आतापर्यंत जेवढ्या विभक्ती झाल्या तेवढ्या सगळ्या विभक्ती लिहिलेली एक वही असावी की जेव्हा केव्हा आपल्याला रेफरन्स बघायची वेळ येईल तेव्हा आपण तो
पटकन बघू शकतो. कारण हे लक्षात राहत नाही आपल्याला आणि आपण त्या खूप मोठं लक्षात ठेवायच्या भानगडीत जायचं नाही, त्रासदायक होईल आपल्याला. आता ह्या पाठापासून थोडस आपला पॅटर्न जो अभ्यासाचा आहे थोडासा बदलतोय. आपण तो समजून घ्यायचा प्रयत्न करू. हे आपण काल शब्द बघितले होते. काही शब्द आहेत इकारांती, ह्रस्वरिकारांती. यातले काही स्त्रीलिंगी आहेत, काही पुल्लिंगी आहेत. पुन्हा एकदा वाचतो मी ते. जे स्त्रीलिंगी आहेत ते मतिही, रुचिही, कीर्तिही, बुद्धिही, शांतीही, मुक्तीही, ग्रंथीही. म्हणजे या सगळ्यांनाच मला इथे विसर्ग आहे. आणि जे पुल्लिंगी आहेत ते हरिही म्हणजे सिंह, अब्धीही म्हणजे समुद्र, आजीही म्हणजे युद्ध, द्रुमीही माहिती आपल्याला, विधीही म्हणजे ब्रह्मदेव, इशुधीही म्हणजे बाणांचा भाता, दुंदुभीही ढोल, राशीही म्हणजे रास एखाद्या धान्याची, अद्रीही पर्वत, उदधीही समुद्र, रश्मीही किरण, मरीचीही किरण, आधीही म्हणजे मानसिक दुःख. तर हे शब्द आहेत. या सगळ्या शब्दांच्या विभक्ती आता आपण बघितल्या त्याप्रमाणे चालतात. त्यामुळे तो टेबल आपल्या जवळ असेल आणि यातला कुठलाही शब्द आला तरी आपण त्या टेबलशी कोरिलेट करून पण काढू शकतो की याचं रूपांतर कसं होईल. तर आपण काही वाक्य आता बघूया. त्याच्या आधी आपलं काय हेच मती वगैरे ते. आता पहिलं वाक्य जे आहे ते घेऊ आपण. कोण आहे आपल्याकडे? वैजयंती जोशी मॅम. काय वाचू सर? टेबल हा वाचू का? हा हा शब्द, हे वाक्य वाचायचं, हा टेबल वाचायचा आणि ह्या टेबलमध्ये काय समजलं आणि काय नाही समजलं ते सांगायचं. अधर्मे मम मतिही न भवती. हम्म. अधर्मे म्हणजे अधर्मामध्ये माझी बुद्धी हो न भवती म्हणजे काय न होत भवती म्हणजे नाही, असते, न भवती नाही, नसते. नसते. हा, हा अधर्मामध्ये माझी बुद्धी नसते. हा म्हणजे माझी बुद्धी अधर्मामध्ये नाही, नसते. चालत नाही, असं अशा अर्थी का? ओके. आता हे जे शब्द आहेत त्याचं आपण थोडस विश्लेषण करून पाहू. अधर्मे याचा मूळ शब्द आहे अधर्म. मूळ आहे धर्म. धर्म त्याच्यातून झाला अधर्म. अ लावून त्याला नकारात्मक केलं गेलं. तो पुल्लिंगी शब्द आहे. आणि अधर्मे ही सप्तमी विभक्ती आहे. म्हणजे अधर्मामध्ये आणि एक वचन आहे. अधर्मामध्ये, अधर्मेचा अर्थ होतो अधर्मामध्ये, कारण त्याची विभक्ती सप्तमी आहे. मम, मम म्हणजे आपल्याला माहिती असतं माझा याचा अर्थ होतो. मम काय आहे? अस्मत्. आपण हा अस्मतचा टेबल बघितलेला आहे मागे. अस्मतची षष्ठी विभक्ती आहे, एक वचन. मम म्हणजे माझे. माझी. हा, माझा, माझी, माझी. आणि मती आपण बघितलंय. मती ही आत्ता बघितलं. मती ही हा जो आहे तो स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन. प्रथमा विभक्ती आहे आणि एक वचनी आहे. बहुवचनी असतं तर मत या आलं असतं. म्हणजे बुद्धी. न म्हणजे नाही, भवती म्हणजे असते, न भवती म्हणजे नसते. अधर्मे म्हणजे अधर्मामध्ये माझी बुद्धी नसते. हे ओके तुम्हाला? मॅम, हो हो. थँक्यू. श्रावणी अनम्यूट होतोय का? काही रिस्पॉन्स नाही. ओके, कोलेकर सर. हो. भक्तस्य रुचिः देवपूजायां भवति. त्याच्यामध्ये भक्तस्य ही षष्ठी आहे, नाम आहे, मूळ शब्द भक्त आहे आणि अर्थ आहे भक्ताची. करेक्ट. रुची ही मूळ शब्द आहे रुची, नाम आहे आणि रुची म्हणजे आवड. हो.
स्त्रीलिंगी देव प्रथमा एक पूज वचन. हा. हा देवपूजायाम म्हणजे सप्तमी आहे ही देवपूजेमध्ये. हम्म. आणि भवती असते. हम्म. तर हे भक्तस्य म्हणजे देवपूजायाम जे आहे, भक्त हा, देवपूजायाम भक्ताची जे आहे ते आवड सप्तमी देवपूजेमध्ये विभक्ती असते. आहे. हा हा. हो. हा, भक्ताची आवड देवपूजेमध्ये असते. भक्तांची नाही, actually भक्ताची झाली, भक्ताची एका भक्ताची भक्ताची आवड देवपूजेमध्ये असते. तर देवपूजायाम हे जे आहे ते सप्तमी आहे. आपला देवपूजा शब्द केलेला नाही अजून, पण जसं एक त्या ठिकाणी शब्द दिला त्याने तो सप्तमी मधला आहे. एक लक्षात ठेवायला हरकत नाही. पूजा हा शब्द स्त्रीलिंगी आहे, त्यामुळे देवपूजा हा पण स्त्रीलिंगी आहे. सप्तमी एक वचन आहे. बाकी यामध्ये अभ्यासाचं असं काही नाही वेगळं. माधुरीताई, माधुरी कुलकर्णी, अश्विनी कुलकर्णी मॅम, अश्विनीताई. हा हा सर. हा, हे वाचा. कुठलं वाचायचंय? मी जरा बेल दुसरे. वाजले म्हणून गेले ते. ओके ओके, हा, हे वाचायचं कुठलं वाक्य. वाचायचं? हे वाक्य वाचायचं. कृती कीर्तये सॉरी, हा, कीर्तये नृपः यत्नं कुर्वन्ति. ओके. म्हणजे हे पूर्ण टेबल वाचायचंय का नाही, कसं? तुम्ही समजून घ्या काय म्हणजे तुम्हाला जे वाचा वाटेल ते वाचा. कीर्तये हा शब्द कसा बनला, तर त्याचा मूळ शब्द हा. कीर्ती. कीर्ती हा हो शब्द स्त्रीलिंगी आहे. हो. आणि आपण जर टेबल बघितला आपला तो, तर कीर्तय आपल्या कुठे सापडतं, चतुर्थीमध्ये सापडतं. कीर्तीची चतुर्थी विभक्ती कीर्तये, कीर्तये. आणि एक वचन आहे ते. हो. एकच कीर्ती हे एकच आहे, अनेक कीर्ती नाही आहेत. हा. तर हे चतुर्थी काय असतं, साठी, करिता. हम्म. कीर्तीसाठी, कीर्तये म्हणजे हा. कीर्तीसाठी. नृपहा, हम्म. नृपहा काय आहे, नृप. राजा. नृपच हा राजा, नृप. पण नृप पुल्लिंगी प्रथमा बहुवचन, याचं बहुवचन आहे ते नृपहा होतं. नृप या शब्दाचं हम्म. नृपहा बहुवचन म्हणतात. मग नृपहा म्हणजे काय, राजे. एक राजा नाही, तो अनेक राजे. राजे. कीर्तये हा. नृपहा म्हणजे नृपे. राजे. यत्नम, आता यत्नम हा संस्कृत शब्द आहे मुळामध्ये. आपण ज्याला हा. प्रयत्न म्हणतो, त्या संस्कृत तो यत्नमला यत्न. प्र लागलं आणि तो प्रयत्न झाला. हम्म. प्रयत्न हो. म्हणजे विशेष यत्न. प्रयत्न म्हणजे प्रकर्षाने केलेले यत्न. तर हे हो. यत्नम जे आहे ते एक वचन आहे, आणि हम्म. याचा अर्थ होतो मराठीमधला प्रयत्न. आता प्रयत्न. इथं कुर्वंती का घेतलं त्याला, कारण कुर्वंती म्हणजे करता. कोण करतं, नृपहा. करता नृप. कोण आहे, राजा. नृपयः. काय करतात, हम्म. यत्नम करतात. प्रयत्न. हम्म. राजा करतात, काय करतात, प्रयत्न करतात. अनेक यत्न. राजे आहेत, म्हणून क्रियापद जे आहे ते बहुवचनी आलेलं आहे. बहुवचन. येस. कीर्तये म्हणजे कीर्तीसाठी, नाव होण्यासाठी राजे लोक, राजे राजे प्रयत्न करतात. प्रयत्न करतात. येस. हम्म. असा याचा आपला अर्थ करता. अर्थ होतो. प्रत्येक शब्दाचा याची विभक्ती काय, कोण. त्यातला कर्ता हम्म. कोण आहे, कर्म कोण आहे, आणि क्रियापद काय आहे हे ओळखता आलं पाहिजे मला. हम्म. आणि बाकी शब्द जे आहेत त्यांची मग विभक्ती काय, त्याचा काय अर्थ होईल ते काढलं की मग आपल्याला जोडून त्याला वाक्य मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये करता येईल. करताय. हम्म. कळलं. माधुरताई आहात का? मी घेऊ का? हो, घ्या. विमला बुद्धिः सद्विचारं प्रकाशयति. हम्म. याच्यामध्ये आता फोड अशी दिलेली आहे की विमला हे स्त्रीलिंगी प्रथमा एक वचन, याचा अर्थ आहे निर्मळ, आणि ते बुद्धीचं विशेषण आहे, तो दुसरा शब्द आहे, स्त्रीलिंगी प्रथमा बुद्धी. सो विमला बुद्धी हे एक वचन होतं, म्हणून ते पण विशेषण आणि विशेष्य दोन्ही प्रथमा एक वचन. सो विमला बुद्धी. आणि सद्विचारम प्रकाशयति. सो सद्विचार हे द्वितीया झाली, ते कर्म झालं. प्रकाशयति प्रकाशित करते. कर्ता बुद्धी असल्यामुळे प्रकाशयति पण प्रथम पुरुष एक वचन झालं, प्रकाशित करते.
हा Correct, correct. हे वाक्याचा प्र हा, प्लस काश थोडं समजलं नाही. ते हे काश मूळ धातू आहे का? काश काश हा धातू आहे त्याला काश त्याला हा म्हणजे ते उजेड असं यावं असेल आणि त्याला मग प्रकर्षाने तयार झालं ते प्र हा प्रकर्षाने उपसर्ग होणार. लागला त्याला हा काश आणि ओके. यती ह त्याला मग प्रत्यय लागला पुढे. प्रकाश ओके. यती म्हणजे प्रकाश केला जातो, उजेडात आणलं जातं, दाखवलं जातं. म्हणजे त्यांनी काय विमला बुद्धी, विमला हा नवीन शब्द आला आपल्याला. विमल म्हणजे त्या ठिकाणी काहीच दोष नाही, एकदम निर्मल आहे, स्वच्छ आहे, ज्याची स्वच्छ. बुद्धी स्वच्छ आहे, त्यात काही वाईट विचार नाही, नकारात्मक काही नाही, अशाचे जे आहे ते सद्विचार त्याचे आहेत, ती प्रकाशात आहे. म्हणजे सद्विचार केव्हा बाहेर पडतात बुद्धीमधून, की जेव्हा ती बुद्धी निर्मळ असेल त्यावेळेला. जेव्हा बुद्धीमध्ये आपल्या विचारांमध्ये दोष असतात त्यावेळेला सद्विचार बाहेर पडत नाहीत, हे याचं त्याला सांगायचं. हो. एक डाऊट आहे. हा, बोल. हा प्रकाशयती, आता प्रकाश म्हणजे प्र अधिक काश म्हटलं तर प्रकाशती होईल ना, मग ते य प्रत्यय म्हणजे नाही, कसला ते काय आणखी त्याचे आणखी नियम आहेत, आपण त्या फुला सध्या नको जायला. अच्छा अच्छा हा, ओके ते ओके म्हणजे कसं ते शब्द कसा बनतो याचे खूप म्हणजे आहे ओके. किचकट मला शब्द वाटलं आहे. वर्तमान काळच आहे, पण तरी पण असं हा, झालं ना, नाही म्हणून मी आपलं आहे, विचारलं. वर्तमान हा काळच ठीक. येतो, प्रकाश येते हा वर्तमान काळात आहे, पण मग ते ओके. केव्हा यती लागतं केव्हा ती लागतं. तर ते अच्छा अच्छा ओके. आता हे आपण ते कारक बघितलं की नाही, म्हणजे कारक नाही म्हणतो, हा कारक असते. जसं आपण ते चार यती हा बघितलं आपण ते, ठीक आहे नाही. तर हे प्रकाशती म्हणजे प्रकाश अच्छा पडतो, आणि प्रकाश यती म्हणजे कोणीतरी प्रकाश पाडतं. अच्छा, म्हणजे पॅसिव्हली हा, पॅसिव्हली असं ऍक्टिव्ह आणि पाड पॅसिव्ह सारखं म्हणू प्रकाश शकतो. करते, हा म्हणजे त्याला काय म्हणतात, इन्सेंटिव्हाइज करतं ते. बुद्धी अच्छा बुद्धी ओके. काय करते की सद्विचाराला पुढे ढकलते, असं हा ते. सद्विचार स्वतःहून अच्छा बाहेर ओके नाही येत, बुद्धी त्याला बाहेर ओके. टाकते, नाही चला आपलं हे बोलायचं आहे. तर हे हा हा कळलं कळलं. हा उद्युक्त करते असं आपण म्हणू उद्युक्त शकतो. करते, हा येस. हा हा बरोबर बरोबर. हा हा ठीक आहे, विमला कळलं बुद्धी कळलं. सद्विचारम प्रकाशेत. स्वच्छ विचारांमुळे ते बुद्धी आपली सद्विचार उजेडात येते, आपले हा सद्विचार बाहेर उद्युक्त येतात. करते. हो. ओके थँक्यू. कोण आहे आता पुढे? या आनंदराव, आनंद जोशी. सदाचारेण नरः शांती प्राप्नोति. शांतिम. शांतीम प्राप्नोति. सदाचारेण म्हणजे तृतीया विभक्ती, म्हणजे सदाचाराने. नरः म्हणजे प्रथमा विभक्ती माणूस. शांतीम म्हणजे द्वितीया विभक्ती शांतीला. सदाचारेण नर शांतीम प्राप्नोति. सदाचाराने माणूस शांती प्राप्त करतो. ओके. तर ह्यामध्ये सदाचारेन, त्याच्यातला न जो आहे तो न मानाचा आहे, हो त्याला पाठीमागे र आहे. करता आहे नरह. कोण शांतीला प्राप्त नरः. करतो? माणूस. तो हा, करता हा. झाला, काय प्राप्त करतो? शांती. शांती हे शांती. कर्म झालं. प्राप्नोती हे क्रियापद आहे, त्याचं मूळ धातू आहे आप. आप म्हणजे मिळवणे, प्राप्त अधिक करणे. आप. प्र अधिक आप झालं ते प्राप्त करतो. ती हे वर्तमान काळ दाखवत आपल्याला, लटलकार. आणि मग वाक्य बनतं ते नरः सदाचारेन शांती शांतीम प्राप्नोति. प्राप्नोति. हा, यांनी काय केलं, सदाचारेन सुरुवातीला घेतलं, नर मध्ये घेतलं. आपण जर बदललं याला, नरः सदाचारेन शांती प्राप्नोति. माणूस सदाचाराने शांतीला प्राप्त करतो, शांततेला प्राप्त करतो. ओके. ओके. निलिमात आहे. पश्चातापेन. हा, पश्चातापेन पापात् मुक्तिः भवति. पश्चातापेन मूळ शब्द आहे पश्चाताप.
आणि हे नाम आहे आणि पुल्लिंगी शब्द आहे. तृतीया विभक्ती, एकवचन, पश्चातापाने. हम्म. आणि पापात मूळ शब्द आहे पाप, नाम आहे ते, आणि नपुसकलिंगी आहे पाप. आणि पंचमी एकवचन, पापापासून. मुक्ती ही मुक्ती हा मूळ शब्द आहे, नाम आहे आणि स्त्रीलिंगी, प्रथमा एकवचन, म्हणजे मुक्ती. आणि भवती भूचा मूळ शब्द आहे, क्रियापद आहे ते, आणि वर्तमान काळ म्हणून लकार. आणि प्रथम पुरुष एकवचन म्हणजे होते. तर पश्चातापाने पापापासून मुक्ती मिळते. होते. ओके. यामध्ये असं वेगळं काही नाही, फक्त तृतीय आणि पंचमी आणि मुक्ती शब्द वापरला जो आपण सध्या शिकतोय यामध्ये, की ह्रस्व वेलांटीवाला स्त्रीलिंगी शब्द मुक्ती. ओके. पद्मजाताई. हा सर. 7वं वाक्य आहे, सूत्रे ग्रंथीही नास्ती. सूत्रेमध्ये मूळ शब्द आहे सूत्र. सूत्र हा नपुसकलिंगी शब्द आहे. सूत्रे म्हणजे सप्तमी आहे, एकवचन, त्याचा अर्थ दोऱ्यामध्ये. ग्रंथी, ग्रंथी म्हणजे गाठ. ग्रंथी हे नाम पुल्लिंगी आहे, त्याचा प्रथमा एकवचन वापरलं इथे. ग्रंथी ही म्हणजे गाठ. नास्ती, न अधिक अस्ती, तर अस हे क्रियापद आहे त्यातलं, न अधिक अस. आणि प्रथम पुरुष अस हा धातू आहे, आणि प्रथम पुरुष एकवचन वापरलेला आहे, त्याचा अर्थ नाही, म्हणजे दोऱ्यामध्ये गाठ असत नाही. हा नवीन शब्द आपल्याला सूत्र. सूत्र म्हणजे दोरा. सूत्र. ग्रंथी ही, हा पण एक ग्रंथी गेला करायला पाहिजे. ग्रंथी म्हणजे गाठ. ग्रंथी आता या लिस्ट मध्ये शब्द आहे सर, आपण जी लिस्ट वाचली शब्दांची त्यामध्ये. ग्रंथी आहे, पण तरी ते पटकन लक्षात नाही आलं. मी ग्रंथी म्हणजे ग्रंथ असाच अर्थ धरला होता गुरुत, हे वाचल्यावरती लक्षात आलं. ग्रंथी म्हणजे असं वाटतं ग्रंथामध्ये असं वाटतं. असं वाटलं होतं. आपल्या हे ग्रंथी शब्द आपल्याला गाठ नाही म्हणजे का अर्थ? दोऱ्यामध्ये गाठ नाही म्हणजे काय? म्हणजे दोरा सरळ सरळ, त्यात पुढे गाठ मारलेली नाहीये, असं एवढाच अर्थ का? म्हणजे त्याचा एवढं साधं वाक्य दिलं त्याने. म्हणजे त्याला मुख्य काय, त्याला ग्रंथी शब्द आणायचा होता. ग्रंथी शब्द आणण्याकरता मग दुसरं काय करायचं, सोपं घेतलं त्याने एकदम, किंवा दोऱ्यामध्ये गाठ नाहीये असं वाक्य करा. कोणतरी केलं टाकलं त्यामध्ये. तर ते ग्रंथी आपण जे वाचतो ते पोटामध्ये अमुक ग्रंथी, या भागात इकडे ग्रंथी, असं आपण त्या शरीर विज्ञानामध्ये शिकलेलो आहे. मराठी माध्यमात जे असतील शिकलेले त्यांना आठवण करायची की ही ग्रंथी, ती ग्रंथी, हे असे शब्द शरीरामधले आहे, पण इथे ग्रंथी म्हणजे गाठ. श्रावणी आहे का? नाही, आज त्यांचं काही मूड नाही. तर तिने मेसेज टाकलाय, तिचा अनम्यूट होत नाही असं. तुम्हाला अनम्यूट करता येत असलं तर तुम्ही करा. संपत आला आपला वेळ. वैजयंतीताई. 8वं वाक्य, धान्यस्य राशीन पश्यामी. धान्यस्य म्हणजे षष्ठी, धान्य म्हणजे नपुसकलिंगी, ते धान्य नाम आहे, एकवचन. धान्यस्य म्हणजे धान्याचे, धान्याचे. राशीन, राशीन हे द्वितीय बहुवचन. राशी मूळ शब्द राशी, आणि पश्यामी म्हणजे मी पाहतो, अशा आहे. पश्यामी म्हणजे मी हा अध्यारूत आहे, उत्तम पुरुष एकवचन, पाहतो असं. धान्यस्य राशीन पश्यामी म्हणजे मी धान्याचे ढीक पाहतो. ओके, गुड. तर हे या ठिकाणी त्यांनी काय केलं, राशी शब्द वापरला. राशी हे स्त्रीलिंगी आहे, राशी पुल्लिंगी आहे. राशी पुल्लिंगी आहे, पण ह्या ह्रस्व जे आहे आता आपण शिकतोय त्या विभक्ती त्यामधला आहे तो
द्वितीय विभक्तीची राशीन आणि हा. द्वितीय बहुवचन आहे म्हणून हे ढिगांना. अनेक ढीग. हा. हा, धान्याच्या, धान्यस्य धान्याच्या ढिगांना धान्यांचे पाहतो. धान्यांचे अहम धान्यस्य राशीन पश्यामी. हम्म. धान्यांचे ढीग म्हटलं तर होईल, बहुवचन होतं बरोबर ते. धान्याचे ढीग एक- म्हटलं चालतं. धान्याचा म्हटलं तर मग ते एक वचन होईल. एक धान्याचे होईल. ढीग हा, म्हटलं तरी चालेल. धान्यांचे पण कसं आपलं इथे धान्यांचे ढीग. भाषांतर करताना शक्यतो ज्या प्रकारचा शब्द आहे, जी विभक्ती आहे, त्या विभक्तीचं जे काय रूपांतर होईल त्याप्रमाणेच जावं. जर इथं ढिगांना आहे तर मग ढिगांना वापरूनच अच्छा. आपण करावं. पण राशीन. धान्याच्या हा. ढिगांना चांगलं वाटत नाही, पण धान्याच्या ढिगांना पाहतो. त्या धान्याच्या म्हटलं तरी धान्यस्य शक्यता चालतं ते. हा. म्हणजे भाषांतर करतो त्यावेळेला शक्यतो ह्या विभक्तीप्रमाणे शब्द बनतात त्याप्रमाणेच ते राशीन. भाषांतर व्हावं. राशीन असल्यामुळे ढिगांना असं. हा हा. ठीक आहे. द्वितीय विभक्ती ढिगांना सला ते चलाना ते ढिगांना हा. त्याप्रमाणे मग बदलावं. आस्क टू अनम्यूट येते. ठीक आहे, जाऊ दे. नंतर कोणी त्याच्यामध्ये जय माता मॅडम. हो. हिमालयः हिमानाम् अद्रिः. हिमालयः मूळ शब्द हिमालय, पुल्लिंगी, प्रथमा एकवचन, म्हणून हिमालयः. हिमानाम हे षष्ठी बहुवचन आहे. हिमो म्हणजे बर्फ. बर्फ. आणि अद्रिही अद्रिही म्हणजे पर्वत, ते पण प्रथमा एकवचन आहे. हिमालय हा हिमांचा पर्वत आहे. आहे म्हटलेलं नाही इथे, पण इथे हा आहे. हा अर्थामध्ये लिहिलंय, पण तिथे क्रियापद नाही वापरलेलं. हा. हिमालय हिमानाम हे बर्फाचा पर्वत आहे. हिमालयाचा अर्थच तो होतो, हिम अधिक आलय. म्हणजे अद्रिही असती असं येईल ना पुढे. अद्रिही असते. जर घातलं. सगळं एक वचन आहे ना इथे. बर्फांचा म्हणून काही फरक पडणार नाही. इथे करता कोण हिमालय करतो. हो बरोबर. पद्मजाताई पुढे राहिल्या का आपल्याला शिकायचं? फक्त अजून एखादं नाव नाही घेतलं असं कोणी आहे का? हा, पद्मजाताई. हा. 10 नंबर. उदधे हे जलम क्षारम. उदधी म्हणजे समुद्र, मूळ शब्द उदधी. उदधे हे म्हणजे हे षष्ठी एकवचन आहे मध्ये, समुद्रातलं म्हणून षष्ठी एकवचन, समुद्राचे. जलम मूळ शब्द जल आहे, जल नपुसकलिंगी आहे आणि हे प्रथमा एकवचन आहे, त्याचा अर्थ पाणी. क्षारम म्हणजे खारट, हे विशेषण आहे आणि ह्याला सुद्धा प्रथमा एकवचन वापरलेलं आहे, क्षारम. उदधे हे जलम क्षारम म्हणजे समुद्राचे पाणी खारे आहे किंवा खारट आहे. आता इथे पण त्यांनी हे वापरलेलं नाहीये, काय क्रियापद नाहीये, पण अध्यारूत आहे. अस्ति किंवा भवती हे तिथं अध्यारूत आहे. हा, जोशी साहेब. कोणते जोशी? हा, टाइम संपला. हा, संपला. कपेः लीलया बालाः रमन्ते. कपेहेच मूळ धातू आहे कपी. कपी मूळ शब्द. मूळ शब्द कपी आहे. नाम पुल्लिंग